साहेबांनी पहिले सांगितलेले आहे, आजच्या पहिल्या रात्रीतून सर्व संघांना ज्यांना सामने खेळायचे आहेत त्या सर्वांनी थांबायचं आहे. जो संघ थांबणार नाही त्याच्या पुढच्या संघाला पुढील चाल देण्यात येईल. कुंदनजी पाटील साहेबांनी आपल्याला सूचना दिलेली आहे. आजचे जे सामने आहेत ते सर्व सामने होतीलच. धन्यवाद. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ऐकूया. नक्कीच खर्च आहे तो चर्चा आहे. खूप खेळाडू अगदी चर्चा करताना सामना कसा गमावला, सामना कसा जिंकला याच्या चर्चा मात्र सुरू आहेत. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू राजू पाटीलच्या बॅटमधून, हा पहिला सुंदर चौकार. चांगली सुरुवात दिलीप तरेच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चौकाराने सुरुवात करताना आपण पाहतोय. राजू पाटील चांगल्या लयमध्ये आहेत. दोन्ही बघा गावदेवी वेले संघाचे 12वे खेळाडू आलेले आहेत. वीर तानाजी दापोडे, शैलेशजी पाटील. इथे चेंडू अगदी चाललाय डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये आणि तिथे देखील शतरक्षकडून चुकी पाहायला मिळते. चेंडू सीमा पार आहे तो नशिबाचा चौकार. दोन चेंडू मध्ये दोन चौकारांनी सुरुवात करताना राजू पाटील. दिलीप तरे षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. इथे चांगला झेल टिपला आहे. अगदी शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते उपस्थित. राजू पाटील भात. बघा अशोक या फलंदाजांनी सलग 3 षटकार ठोकलेली आहेत. त्यांनी यायचं स्टेजवर. नाना गोंडले यांच्याकडून त्यांना पारितोषिक दिले जाईल. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे फलंदाज अशोक. अशोक आपण यायचं आहे. बीबी स्पोर्ट इताडे या संघाचे खेळाडू. अशोक आपण या. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. वेलकम. अतिशय चांगली फलंदाजी आणि नाना गोंडली यांनी ज्या संपूर्ण सीझनमध्ये सलग 3 षटकार विकेट हॅट्रिकसाठी जे पारितोषिक लावलेले आहे त्याचे मानकरी ठरले आहेत. प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण केलं जातोय. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर नाना गोंडली यांचे पारितोषिक स्वीकारताना फलंदाज अशोक. इथे बाईच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. धावसंख्या 9. पहिल्या 2 मध्ये 2, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे. दिलीप तरे गावदेवी अंजूर या संघाचा स्टार खेळाडू. डॉक्टर मनीष शिवारी. चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँड होईल. चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये एका टप्प्याने अगदी चेंडू चाललाय. बघूया सीमा पार. चांगला प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर अनिलचा चांगला प्रयत्न होता. नक्कीच गावदेवी वेले संघाकडून अनिल, संजय पाटील, चिंतामण पाटील, दिलीप तरे सारखे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावींनी संघाची टोटल पोचले 13 वर.
शेवटचा एक चेंडू पहिल्या P1 मधला. त्या चेंडू अगदी चांगला आपण कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धावसंख्या 14 झालेली आहे. एक ओव्हर एक बाद 14. अगदी वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी वेले असा आपण आजच्या पहिल्या रात्रीमधून हा चौथा सामना पाहतोय. स्ट्राईकवर डॉक्टर मनीष, नॉन स्ट्राईकला नामदेव चौधरी. तर नक्कीच पुढील आपण समालोचन कक्षामधून समालोचन ऐकूया. संदेश वखार यांचा आवाज. धन्यवाद. Yes, thank you very much, कालीराम केनी. बोलिए अपन मॅचच्या दिशेने मुकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. भलेसा बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. डॉक्टर मनीष पाटील विथ नामदेव चौधरी हे दोन खेळाडू आपण पाहतोय. भलेसा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. डॉक्टर मनीष शिवारी आपण पाहतोय विथ नामदेव चौधरी. नक्कीच आपण पाहू शकता बॅकफुटवर जाऊन मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये अवत असा संपर्क नव्हता. चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र त्यानंतर मिसजज झाला. अनिल मुखादम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. कॅच जीवनदान मिळालंय, मात्र त्या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल आपल्याला पाहावं लागेल. मात्र त्या दरम्यान डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद, रन आउटची विकेट. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळालं. मुकेश गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जसा आला एका ॲक्शनने मात्र डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केलं गेलं. नवीन फलंदाज कुंदन मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारिवली गावचा हा खेळाडू नक्कीच कुंदन पाटील आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कल्लेर विपक्ष सोनाले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. बॉलर्स देखील इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधल्या, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल. डीप कव्हर
षटकातील पुढचा बॉल आणि फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावे सोबत धावफलक पुढे सरकला आहे. 54 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल पायावर आदळला होता. सिंगल कंप्लीट. बॅट कट होता आणि त्यानंतर मात्र चेंडू पायावर लागला होता. सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी. सिंगल सोबतच धावफलक पुढे सरकला आहे. डबल 5 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ आपण पाहतोय. एकंदरीत 50-50 षटक जे आपल्याला पाहायला मिळालं तब्बल 31 धावांचं आणि त्या कारणास्तव धावसंख्या जी आहे ती झपाट्याने पुढे सरकली आहे. अनिल मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर दिनेशला आपण पाहतोय. या भलेचा बॉल ऑन साईडला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट. फलंदाज बाद दिनेश.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी सोनाले विपक्ष रिद्धी सिद्धी काल्लेर या दोन टीममध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. सो प्लीज आम्हाला जॉईन व्हा. यस प्रदीप जोशी साहेब आमच्या समवेत या ठिकाणी जॉईन झाले आहेत. टॉस आपण करणार आहोत. मात्र टॉस करण्याआधी आपण जे नाणं स्पेशली या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलं आहे ते पाहूया. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं आहे BPL, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 40+. नक्कीच गोलंदाजांची लिस्ट देखील माझ्यापर्यंत पोहोचली आहे. 40+ असं म्हणणं होतं टीम काल्लेरचं, मात्र त्या उलट आलं आहे. सो पाहुण्यांना विनंती आहे प्रदीपजी जोशी आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम गावदेवी सोनालेचे कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? आम्ही फील्ड फर्स्ट करणार आहे. क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? ॲक्च्युली आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे आणि बॅटिंग पण आमची चांगली आहे. कारण BPLमध्ये जे पण 16 ऑनर आहेत त्यांच्यासाठी जे पण चॉईस प्लेअर होते किंवा ज्यांची संघामध्ये निवड झाली होती सगळे चॉईस प्लेअर चांगले होते. तर त्या हिशोबात आमची टीम एक समतोल वाटते, म्हणून आम्ही चेसिंगला एक पर्याय ठेवतो. आम्ही चेसिंग करू शकतो. नक्कीच ऑप्शन केलं गेलं, वेगवेगळे खेळाडू टीममध्ये आले, त्यानंतर टीम बॅलन्स होण्यासाठी तुम्ही परफॉर्मन्स चांगलं करण्यासाठी एकत्र मिळून प्रॅक्टिस केली का? हो, बघा मॅचला सुरुवात करायची आहे. ॲक्च्युली आमचं स्वतःचं ग्राउंड असल्या कारणाने आम्हाला आमच्या ग्राउंडवर पण प्रॅक्टिस करता आली आणि इथे आम्हाला सुनील मानकोलीचा असल्या ओपनिंग फेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची 3 दिवस सराव विनंती असेल लवकर पाठवा. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. त्यानंतर टीम काल्लेरचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. राजन, मला प्रथम हे सांगा की BPL भिवंडी प्रीमियर लीग ही संकल्पना कशी वाटली? खरं म्हणजे BPL ही संकल्पनाच भिवंडी 40+ ने चालू केलेली बॅट्समन चला ना लवकर या ना, कशा वाट बघता तुम्ही? वेळ घालवता, जाणून बुजून तुम्ही वेळ घालवता. तर ही संकल्पना अतिशय चांगली आहे. सगळ्या खेळाडूंचा उत्साह आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यांचं कधीपासूनच हे होता की BPL व्हायला पाहिजे. अखेर कुंदन पाटील साहेब आणि त्यांच्या सहकार्याने केली, त्याबद्दल धन्यवाद. 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्वांकडूनच आहेत, कारण टीम पूर्ण मिळून आहे, त्याच्यामुळे सर्वांकडून पूर्ण अपेक्षा आहेत. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय गावदेवी सोनाले टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी टीम काल्लेरला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून नक्कीच मी तुम्हाला कॉम्बॉक्सपर्यंत घेऊन जातोय, मात्र तत्पूर्वी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया गिफ्ट हॅम्पर. जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला जगदीश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. मी गणेश ठाकरे आपणास विनंती करतोय की आपण या. प्रमोद दादा भोईर आपण देखील या. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, ज्यांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला गिफ्ट हॅम्पर देऊया. मॅचला सुरुवात करायची आहे, चला विनंती असेल. आणि कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की जेव्हा फिल्डिंग करणारा संघ उतरतो त्यानंतर इमिजिएटली बॅट्समन्सने देखील मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, अदरवाईज त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. ही महत्त्वपूर्ण सूचना. यानंतर सर्व टीम्सने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की फिल्डिंग करणारा संघ जसा उतरतोय तसेच ओपनिंग बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये आलेच पाहिजेत. सामन्याला आपण सुरुवात करूया. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे भिवंडी प्रीमियर लीग तसेच अध्यक्ष चषक 2024 मध्ये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा होता
आता बॅट आणि बॉलचा संपर्क होता की नव्हता हा देखील प्रश्न. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन प्रमाणित मिळेल. पहिलं सत्र जर आता आपण पाकलं तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 71 धावा बनवला गेला, म्हणजे 72 धावांचं लक्ष्य 72 धावांचं लक्ष्य दरम्यान इथनं ठेवलं गेलं. एक चांगला टोटल सेट केला टीम दापोडेने अगेन्स्ट टीम वेहळे. पण अजून देखील मी म्हणेन की मॅच चांगली रंगू शकते, कारण वेहळेकडे देखील चांगले बॅट्समन्स आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॉल दरम्यान मागे चालला, फांडिंगला फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. बॅटचा संपर्क होता, आतली कडा लागली होती. धावफलक आता पुढे जातो 2 वरती. अशी पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला आपण जे संघ पाहत आहेत दापोडे विपक्ष वेगळे, ही लढत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आणखीन चांगल्या बॅटल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा फटका प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट ऑन साईडला खेचून मारलाय, गॅप आहे आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. काय फटका होता, रिप्ले देखील आपल्या समोर आहे. अगदी शफळ होऊन ऑन साईडला हा फटका परफेक्टली मी म्हणेन लाईन पिक केली होती बॅटरने. चांगला फटका येतो, चौकार. बॅटर दिलीप च्या बॅटमधनं हा चौकार येतो. धाव फळक पुढे जातो या 4 धावांच्या मदतीने. आता 6 वरती. धाव फलक 6 वरती. मी ज्याप्रमाणे सांगितलं की या धावा देखील चेज होऊ शकतात, कारण सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे आता सुरुवात केलेली आहे फलंदाजांनी 6 धावा धावफलकावरती. आणि त्याच्यामध्ये बघा एक ॲडव्हान्टेज या स्पर्धेमध्ये आता प्रत्येकी टीमला आहे 50-50. त्याचा फायदा जर मी म्हणेन चांगल्या पद्धतीने जर सेकंड इनिंगमध्ये वेळेली टीम घेऊ शकली तर या मॅचमध्ये ते देखील पुढे जाऊ शकतात. हा देखील फुल टॉस, त्याच दिशेने फटका. गॅप आहे, त्या क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू नाही आहे, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार. अँग्युडीचं विचार करण्यासारखी ही देखील एक गोष्ट आहे की पॉवर प्ले सुरू आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि कुठे ना कुठे ज्याप्रमाणे फिल्डिंग लावली आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करायला हवी आहे, बट तसं काही घडत नाही आहे. डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र जर आपण पाकले तर त्या क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू नाही आहे आणि त्याच रिजनमध्ये पॅनवरती बॉल टाकले जातात. गेम प्लॅन थोडासा चुकीचा, त्याच्यामध्ये आता चेंजेस आणावे लागतील कुठे ना कुठे गोलंदाजांना, कारण जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर 72 डिफेंड करणं ते अवघड होऊन जाईल. धाव फलक 10 वरती. 2 चौकार तर आले. पुढचा बॉल आता क्लासिकल स्ट्रोक, वॉट अ शॉट, इनसाइड आउटचा हा फटका. हा बॉल देखील शॉट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा तिसरा चौकार. तास दाखवतात. इतके वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये अगदी उन्हाळे पावसाळे या फलंदाजाने पाकलेत. त्याचा जो क्लास आहे ना अजून देखील तो कायम. क्या बॅटिंग झाली. आता फुलरलेन पॅनवरती होता. फ्लिकचा हा फटका मिड विकेटला. फिल्डर चांगली फिल्डिंग राखली, बट एक धाव इथं पूर्ण केली जाईल. धाव फलक 15 वरती. आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात दिलीप तरे यांनी मिळवून दिली. कुठे ना कुठे टीम गावदेवी स्पोर्ट्स वेळेला आता इथनं पलटवार होऊ शकतो. आता इथनं या 72 धावा चेज करण्याचा स्वप्न कुठे ना कुठे टीम गावदेवी वेळ पाहू शकते. चला आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे, त्वरित फिल्डिंग लावून घ्या, कारण अजून देखील जर आपण पाकले तर यानंतर देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये अजून देखील 4 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. सो विनंती असेल प्लीज फास्ट खेळा, त्वरित फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये 15 आला, म्हणजे आता येणाऱ्या 4 षटकांचा जर आपण विचार केला, कॅल्क्युलेशन जर आता आपण केलं तर जिंकण्याकरिता अजून देखील इथनं आवश्यकता असेल 57.
57 धावेंची आवश्यकता अजून देखील यानंतर असणार आहे. खऱ्या अर्थाने मॅचचा रिझल्ट डिसाईड कधी होईल तो म्हणजे 50-50 ओव्हर. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 50-50 ओव्हरची जी बाजी आहे ना, जो संघ जिंकेल तो कुठे ना कुठे या मॅचमध्ये आपल्याला पुढे नेऊन ठेवेल. पण एक्झॅक्टली काय घडेल अजून देखील हे दुसरं आता षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती मनोज केनी आणि 50-50 ओव्हरमध्ये बजरंग गोलंदाजी करणार आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत आली. मनोज केनी येस याच गावचे आहेत, मानकोलीचेच आहेत, त्यांचं होम ग्राउंड आणि डावखुऱ्या शैलीचे एक अप्रतिम गोलंदाज आहेत. सो विनंती असेल चला मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ खर्च नका करू. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. कुठे ना कुठे आता दिलीप तरेची विकेट महत्त्वाची झालेली आहे. लेफ्ट माऊद विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. आता अगदी घडलं काय, बॅटचा संपर्क होता की काय तेच वाटायला लागलं. कारण अगदी जर आपण पाकलं बॉल जसा खाली पडला गोलंदाजाचे हात डोक्यावरती गेले. रिप्ले पाहूया. बॅटचा संपर्क आय थिंक सो होता, बॉल डिफ्लेक्ट झाला होता म्हणजे एक संधी विकेट किपरने गमावली. कुठे ना कुठे अशा कॅचेस फार टोचतात. आपण भरपूरदा पाकले क्रिकेटमध्ये. हेच तर छोटे छोटे मोमेंट्स असतात जे मॅचला चेंज करतात. आणि दिलीप तरेची विकेट फार महत्त्वाची होती. लास्ट बॉलवरती कॅच ड्रॉप. आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये दिलीप करतोय. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. षटकार. की हेच तर ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे मॅचला चेंज करतात. ही एक चूक आता किती महाग ठरेल याची भरपाई आता कशा प्रकारे करतील फिल्डर. षटकाराला लास्ट बॉलवरती आता आणखीन मिस्टेक. पिचिंग कुठे झाली आहे. येस बाहेर आहे. अतिरिक्त रन दरमाडीतनं मिळेल. लाईन खराब. धावफलक पुढे जातो एका धावेच्या मदतीने आता 22 वरती. आता कुठे ना कुठे टीम दापोडे देखील विचार करत असेल की 71 तर बनवल्या पण 72 देखील डिफेंड करायच्या आहेत. म्हणजे जशी बॅटिंग केली तशी गोलंदाजी देखील करायची आहे. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो असाच असतो की पहिलं सत्र जर तुम्ही गाजवतायत ना तर दुसऱ्या सत्रामध्ये देखील तुम्हाला मेहनत करायची आहे. बघा एक विनंती असेल की अंपायरचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल, त्यामध्ये चेंजेस होणार नाही आहेत. आणि जे नियम अगोदरच आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत की रिव्ह्यू फक्त बिमर नो बॉलसाठी आहे आणि रनआउटसाठी आहे. बघा विनंती असेल अंपायर्सने जो निर्णय दिला आहे तो फायनल असेल, त्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही आहेत. सो प्लीज अंपायर्ससोबत कोणत्या प्रकारे आर्ग्युमेंट करायचे नाही आहेत. कारण आपले 3 क्वालिफाईड अंपायर जे मी म्हणेन गेले कित्येक तरी वर्षे 40+ अगदी सेवा देत आहेत आणि त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. म्हात्रे सर असतील, त्यानंतर घरत सर असतील, पाटील सर असतील. स्लोवर वन होता, पिक केलाय. गती अगदी कमी होती पण कमी गती असताना सुद्धा लाईन लवकर पिक केली. हा बॉल देखील लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने जातोय. चौकार. तिसरीसाठी परतले. तिसरी पूर्ण होईल का. आता धावपळ तर भरपूर सारी झाली पण आता असं वाटायला लागले की 3 यस पूर्ण झालेत. अंपायरने सांगितलंय तिसरी धाव देखील पूर्ण. आता धावपळ या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आता फिल्डर्सच्या देखील पाहायला मिळतात. बघा हे कधी घडतं जेव्हा मिसफिल्ड होते, एखादी कॅच ड्रॉप होते, जेव्हा एखादा फलंदाज डॉमिनेट करतो तेव्हा कुठे ना कुठे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी चिंतेचा विषय ठरतो आणि तेच आता ठरलंय. 72 बनवल्यानंतर सुद्धा अजून देखील विजय नशिबामध्ये येईल की नाही हा प्रश्न आता समोर उभा झाला दापोडेचा. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने 3 फॅक्टर्समध्ये चालतो. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. बॅटिंग जर तुम्ही चांगली करतात तर तुम्हाला तितकंच चांगलं कार्य गोलंदाजीमध्ये देखील करायचं. स्लोवर वन टाकला बट अगदी सरळ बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंगॉलला फोल्डर आहेत. एक सिंगल रन दरमाडीतनं मिळेल.
आता या 72 धावेच्या चेजमध्ये देखील ज्याप्रमाणे सुरुवात आहे ना, असंच वाटतं की आणखीन एक थ्रिलर आता आपल्याला पाहायला मिळेल. धाव फळक जाऊन पोहोचला एका धावेच्या मदतीनं. आता स्कोर कार्ड 30 वरती, 30 ऑन द कार्ड. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. विकेटची आवश्यकता आहे टीम दापोडेला. पुढचा बॉल हो द विकेट. सिलॉक स्वीप, हवेमध्ये बॉल, फिल्डर उपस्थित. यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. जी विकेट हवी फिफ्टी 50 आणि हे षटक फार इंटरेस्टिंग असतं. आता चला फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकांसाठी जी वेळ खर्च केली त्याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 2 ओव्हरसाठी जी वेळ आतापर्यंत खर्च झालेली आहे अगदी योग्य वेळेवरती 2 षटकं टाकलेली आहेत. आता 50-50 ओव्हर. जर 16 बनवल्या गेला तर 8+ आणि जर सांगायचं झालं 16 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर झाल्या तर खऱ्या अर्थाने अर्धा रन प्लसमध्ये मिळतील. बट जर 16पेक्षा कमी झाल्या तर जितक्या बनवल्या जातील तितक्या मायनस होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोर कार्डमधनं. हे षटक खऱ्या अर्थाने असं आहे की तुम्हाला एकतर मॅचमध्ये फार पुढे नेईल, एकतर तुम्हाला मॅचमध्ये फार मागे आणेल. आता काय घडेल? 50-50 आणि गोलंदाज बजरंग दरमाडीतनं तयार होतात. बजरंग हे नाव खऱ्या अर्थाने या नावामध्ये संकट मोचक हे दडलं. बट आता संकट मोचन आपल्या टीमसाठी ते करतील का? कारण संघ अजून देखील तराजूच्या जर दोन्ही बाजू आपण पाकल्या ना तर समान आहेत. अजून देखील कोणीही जिंकू शकतो. कारण 18मध्ये 42 बनवायच्यात. बजरंग तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. 50-50 ओव्हर आणि बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती संजय आहेत. 18मध्ये 42. हे षटक एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकतं की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. 50-50 ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हवेमध्ये. ताकद किती आहे या फटक्यामध्ये? ताकद कमी. फिल्डर कॅच ड्रॉप, मिस्टेक केली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 पूर्ण होतील. तिसरीसाठी परतणार का हा देखील प्रश्न. बट 2च असतील. कॅच पकडायला हवी होती कारण बॉल फार काळ हवेमध्ये होता. ही कॅच पूर्ण होणं गरजेचं होतं. कारण मग या कॅचचं महत्त्व काय होतं की कॅच पकडली असती तर 2 धावा देखील वाचल्या असत्या. एक नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये असता. भरपूर साऱ्या गोष्टी चेंज झाल्या असत्या. या अगोदर आपण पाहिलं होतं की जेव्हा दिलीपची कॅच ड्रॉप झाली होती ना तेव्हा त्यानंतर त्याने चांगली बॅटिंग केली होती. आणि हे तर 50-50 ओव्हर आहे. यामध्ये एका धावेचं महत्त्व जास्त आहे. धाव फळक आता 32. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5मध्ये अजून देखील 14 बनवायच्यात. पुढचा बॉल. हा फटका यावेळेस देखील हवेमध्ये. आता देखील फिल्डर पोहोचलेत. यावेळेस खऱ्या अर्थाने कॅचपेक्षा जास्त प्राधान्य बॉलला अडवण्यासाठी दिलं आणि दरम्यान एक सिंगल रन पूर्ण म्हणजे धाव फळक पुढे जातो. 33 वरती. अजून देखील या षटकामध्ये शिल्लक असेल 4 चेंडू आणि अजून देखील 4मध्ये इथनं कमीत कमी 13 धावा हव्या आहेत टीम गावदेवी स्पोर्ट्स वेळेला. का बॉल अगदी मी उल्लेख केला होता की फिल्डरचा कॅचसाठी प्रयत्न नव्हता. फिल्डरचा हा प्रयत्न होता की बॉल अडवायचा आणि ते कार्य केलं. कारण त्यांना देखील माहिती आहे की जर बॉल आपण अडवतोय, रन जर आपण वाचवतो ना तो देखील आपल्यासाठी प्लस पॉईंटच आहे. दीपक दादा आपण जर कुठे असाल तर आपण संपर्क साधा. या षटकामध्ये अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅच सध्याच्या घडीला आपण जी मित्रांनो पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स वेळ त्यांच्या विपक्षामध्ये दापोडे आणि निमित्त खऱ्या अर्थाने फार मोठा आहे. निमित्त आहे भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 सामना देखील फार मोठा. दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये आपला पहिला सामना खेळतात. जिंकणं दोन्ही संघांसाठी मी म्हणेन आवश्यक आहे. पुढचा बॉल स्मॅश करायचं होतं हवेमध्ये बॉल. आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर अगदी डीपमधनं येतात. तोपर्यंत दरम्यान दुसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज परतले. 2 पूर्ण. तिसरीसाठी देखील परतलेत. आता तिसरीच्या प्रयत्नामध्ये आता परतीचा प्रवास
करावा लागणार आहे फलंदाज संजयला. संजयच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. स्वरूपामध्ये फलंदाज आता बाद झालेत. 50-50 ओव्हर. आता फार अवघड झालं या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पुढे जाणं, कारण धावफलक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जे आहे 35, म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अजून देखील उर्वरित 3 चेंडूंवरती कमीत कमी 11 हव्या आहेत टीम गावदेवी स्पोर्ट्स वेळेला. नवीन फलंदाज दयानंद येत आहेत. नवीन फलंदाज. चला वेळेकडे देखील लक्ष असू द्या, कारण अजून देखील जर आपण पाहिलं तर यानंतर 4 मॅचेस आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायच्याच आहेत. सो फास्ट खेळा. यानंतर अजून देखील 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. 3 मध्ये कमीत कमी 11. हा फुल टॉस टाकला, प्रहार केला हवेमध्ये, फिल्डर डीप मिड विकेटला, कॅच ड्रॉप. फिल्डर होते उपस्थित बट संधी गमावली आहे, कॅच झाली ड्रॉप. बॉल हवेमध्ये होता आणि डीप मिड विकेटला फिल्डर देखील होते. बट इथनं जर आता आपण कॅल्क्युलेट केलं ना तर तब्बल 4 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. आता 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. आता 2 मध्ये कमीत कमी 10 धावा हव्या आहेत. जर 10 नाही बनल्या, त्याच्यापेक्षा जर कमी राखले तर जितक्या बनतील तशा अर्ध्या मायनस होतील या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50-50 ओव्हर ही संकल्पना आपण पाहतात प्रथमतः भिवंडीमध्ये. बॅटची गडा, बॉल मागे चालला, विकेट किपर पोहोचलेत, कॅच पकडली आहे आणि या कॅचने एक गोष्ट तर आता सुनिश्चित केली आहे की 50-50 ओव्हर दापोडे संघाच्या बाजूने जाणार आहे. धक्का आता लागला मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक. चांगला होता बट 50-50 ओव्हर त्याचा ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थाने आता मिळतोय अर्थातच टीम दापोडेला, कारण 12 धावा बनवल्या गेला बट 6 मायनस म्हणजे 36 धावा धाव फटकावरती. 12 मध्ये तर 36ची आवश्यकता. मग का फटका पहा अतिशय चांगला होता, क्लास पाहायला मिळाला त्या फटक्यामागे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल टीम दापोडे, जास्त वेळ मित्रांनो खर्च होतोय. मग जे नियम आम्हाला सांगतात की 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे लीगली 20 मिनिटंच आहेत. 20 मिनिटांमध्ये जर 4 ओव्हर पूर्ण नाही झाले तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावाच लागेल. त्वरित फिल्डिंग लावून घ्या. आतापर्यंत 4 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. फिल्डिंगचा स्तर कुठे ना कुठे ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे पाहायला मिळाला नाही आहे. पण अजून देखील या मॅचमध्ये आपण हेच सांगू शकतो की टीम दापोडे पुढे.
12 मध्ये 36. आता गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कुंदन येतात. पहिलाच बॉल कुंदनचा समोरच्या दिशेने फटक्यामध्ये ताकद किती आहे, इतकी ताकद. आता मिस्टेक देखील फिल्डर्सने केली आहे. लॉंग ऑफला फिल्डर जरूर होते, मिस्टेक घडली आणि बॉल गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निर्णायक क्षणावरती हा मोठा फटका, षटकार. षटकार. मी सांगतो की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो आणि ते प्रामाणिक प्रयत्न आता दोन्ही फलंदाज दाखवतात. काय खेळ करतात. कुठे ना कुठे एकंदरीत एका चरणाला असं देखील वाटलं होतं की मॅच फसली आहे, कुठे ना कुठे बॅकफूटवरती आहे टीम वेगळे. 12 मध्ये 36 हव्या होत्या, पण गेल्या 4 चेंडूंवरती जे घडलंय ना, त्या 4 चेंडूंनंतर आता आपण असं देखील म्हणू शकतोय की मॅच पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये. गेले 4 चेंडू 15 धावा आतापर्यंत आल्या, म्हणजे आता 8 मध्ये आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 21. 8 मध्ये 21. 8 मध्ये 21 धावा. आता पुन्हा एकदा चिंतेचा विषय टीम दापोडेसाठी, कारण 12 मध्ये 36. टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पूर्ण हिस्ट्री उचलून पाहिली मॅच बॉल आय थिंक रिटर्न आलाय. सो मॅच बॉल सोबत देखील मॅच कंटिन्यू तुम्ही करू शकता. 4थं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. 8 मध्ये आता 21 धावेंची आवश्यकता. काय सामने होतात, ज्याप्रमाणे बॅटिंग केली जाते ना, आता खऱ्या अर्थाने कोणी म्हणणार देखील नाही की 40 पेक्षा जास्त वया खेळाडूंचा असू शकतो. आता 8 मध्ये 21. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळले होते, स्विंग आणि मिस, डॉट बॉल येतो. म्हणजे आता 7 मध्ये 21. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्या, बट हा येतोय डॉट. एक डॉट बॉल देखील आता टीम दापोडेला या मॅचमध्ये पुढे घेऊन चाललाय. हा शेवटचा बॉल अगदी महत्त्वाचा असेल, कारण या अंतिम बॉलवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये मी म्हणेन एक बाउंड्री हवी आहे टीम वेहळेला. शेवटचा बॉल या षटकामधला हवेमध्ये मिस टायमिंग, ताकद नाही या फटक्यामध्ये. फिल्डर पोहोचले 2-2. कॅच पकडली गेली आहे. दिनेश होते, दिनेशच्या माध्यमातून ही अप्रतिम कॅच. धक्का आता लागला 4थ्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बाद झाले देवीदास. म्हणजे अंतिम षटकामध्ये आता 6 मध्ये आवश्यकता असेल 21 धावेंची. थँक्यू खऱ्या अर्थाने आपल्या 40+ संघटनेची इव्हन जोडी ज्यांना म्हटलं जातं, गणेश ठाकरे आणि
प्रमोद भोईर खऱ्या अर्थाने बाउंड्री लाईनचा ते ताबा घेतात. प्रत्येकी वेळी अगदी बॉल जेव्हाही मैदानाच्या बाहेर जातो ते त्वरित अवेलेबल करून देतात. आणि स्पेशली आणि खऱ्या अर्थाने कुंदनजी पाटील साहेब देखील ऋणी आहेत आमच्या एवन जोडीचे, कारण फार चांगलं योगदान ते देतात. त्या चेहऱ्यावरती स्माईल देखील आहे, कारण टी व्ही स्क्रीनवरती तेच दोन चेहरे आपल्याला गणेश दादा आणि प्रमोद दादा पाहायला मिळतात. असंच कार्य तुम्ही येत्या सर्व रात्रींमध्ये करा आणि त्यानंतर साहेबांकडून नक्कीच तुमच्यासाठी मेजवानी असेल. येस, गोवा ट्रिप आहे तुमच्यासाठी. म्हणजे आता 4 रात्री तुम्ही बाउंड्री लाईनवरतीच थांबा. 6 मध्ये आता 21. जाऊया मागच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिंतामण नवीन फलंदाज. 6 मध्ये आता 21. आता ही लढत खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी चांगली लढली, बट आता 6 मध्ये 21. पहिलाच बॉल हुक केला हवेमध्ये, फायनलिंगला फिल्डर कॅच पकडलेली आहे. म्हणजे आता 5 मध्ये 21 आणि या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती टीम दापोडे. फलंदाज बाद. आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जर आपण पाकले तर दिलीप तरे यांनी फार चांगली बॅटिंग केली होती आणि त्यांचे सुपुत्र देखील अगदी स्टँडमध्ये बसून त्यांची बॅटिंग त्यांनी एन्जॉय केली. बट आता त्याच्या वडिलांच्या नशिबामध्ये विजय येईल की पराभव येईल हा सर्वात मोठा प्रश्न. 5 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 5 मध्ये अजून देखील 21ची आवश्यकता. आणि बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बंडू आलेत. बंडूसाठी हा बॉल होता. फटका खेळल्यानंतर कुठे ना कुठे थोडा बॅलन्स गमावला. एक सिंगल मिळेल. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता. व खऱ्या अर्थाने या मॅचचं रिझल्ट देखील मी म्हटलं होतं 50-50 ओव्हर. ज्या टीमच्या बाजूने जाईल तो संघ या मॅचमध्ये पुढे जाईल. मनोज दादांकडून प्राइज अनाऊन्स आलेला आहे. जर सलगचे 3 षटकार येतात चिंतामणांच्या बॅटमधनं तर 1000 दिले जातील. बट सध्याच्या घडीला कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये आता आणखीन एक धक्का लागला. 6वा धक्का. फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने या विकेट सोबत जवळजवळ या मॅचचा निकालच जणू काही जाहीर झाला की काय, कारण आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये जर आपण पाकलं तर अजून देखील 20 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 20. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कल्हेर विपक्ष सोनाळे ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या लढतीमध्ये टॉस आय थिंक सोनाळे टीमने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्टेप आउट झाले होते. आणखीन एक डॉट बॉल येतो. फायनली बघा भरपूर साऱ्या चढ उतर या मॅचमध्ये जरूर झाल्या. बट शेवटचं हसू आता आपल्याला दापोडे संघ असताना दिसणार आहे, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये जर आपण पाकले तर 20 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल अगदी स्टेप आउट झाले. त्यानंतर अगदी बॅकफूटवरती जाऊन देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक सिंगल मिळेल. आता शेवटचा बॉल असेल या मॅचमधला. अतिशय चांगला खेळ स्पेशली टीम दापोडेचा रागला. प्रथमतः बॅटिंग त्यांनी चांगली केली. रन्स देखील चांगल्या बनवल्या, 71 बनवल्या आणि तो टोटल डिफेंड करत असताना तितकेच चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने गोलंदाजांच्या माध्यमातून केली गेली. शेवटचा बॉल असेल या मॅचमधला. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल देखील हवेमध्ये, विकेट मिळेल का स्वतः गोलंदाज धावतात, कॅच पकडली आहे, अप्रतिम कॅच. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. सामना अगदी एकतर्फी जिंकला टीम दापोडेने. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दापोडे, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर कुंदनजी पाटील साहेब. पुढील मॅचच्या दिशेने आपण त्वरित जाणार आहोत. सो विनंती असेल, नेक्स्ट मॅच आहे, त्वरित फिल्डिंग आपण लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याचा चांगला खेळ या मॅचमध्ये राखला. आणि खऱ्या अर्थाने ज्याने अतिशय चांगली फिल्डिंग केली, 50-50चं एक ओव्हर देखील टाकलं आणि बॅटिंग देखील चांगली केली, तोच दिनेश ठरला या सामन्याचा सामनावीर. चला दिनेश, आपण या प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आमचे भरपूर सारे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अध्यक्ष साहेबांना देखील तुम्ही टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकता, तसेच जोशी साहेबांना देखील तुम्ही पाहू शकतात. खऱ्या अर्थाने कुंदनजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भरपूर चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये केले जातात. आणि आमच्या सर्व मान्यवरांच्याच शुभ असे आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. चला दिनेश, आपण लवकर या, प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आणि खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या गोष्टी दिनेश यांना विचारायच्या देखील आहेत, त्या देखील आपण विचारणार आहोत. बघा, मॅचला देखील त्वरित सुरुवात करा, विनंती असेल. ओपनिंग पेअर देखील त्वरित पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि सामन्याला जशी सुरुवात होईल पहिल्या सत्रासाठी केने सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. पण त्या अगोदर देऊया प्लेअर ऑफ द मॅच. दिनेशांना विनंती करतो, आपण पुढे जायचं आहे. नाना गोंधली साहेबांच्या शुभेच्छा. आपण सर्वप्रथम प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. अतिशय चांगला खेळ, कारण गोलंदाजी देखील चांगली केली, त्याचप्रमाणे 2 कॅचेस पकडल्या, बॅटिंग देखील चांगली केली. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट हॅम्पर. नितीन पाटील यांच्या माध्यमातून ते गिफ्ट हॅम्पर आहे. चंदन दादांच्या शुभेच्छा म्हणून ते गिफ्ट हॅम्पर देऊया. त्यानंतर सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना देखील मी विनंती करतो की संदीप दादांच्या शुभेच्छा गिफ्ट हॅम्पर दिला जातो. त्यानंतर भगवानजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा देखील गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. अतिशय चांगला खेळ दिनेशचा राखीला. त्यानंतर आणखीन भरपूर सारे पारितोषिक आहेत प्लेअर ऑफ द मॅचसाठी. फार चांगल्या संकल्पना आपण पाहतात BPL तसेच अध्यक्ष चषक 2024मध्ये. त्यानंतर जोशी साहेबांच्या शुभेच्छा आपण देखील एक गिफ्ट हॅम्पर देऊया. जोशी साहेबांच्या शुभेच्छा गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. त्यानंतर अरविंदजी भोईर साहेब अर्थातच अध्यक्ष साहेबांच्या शुभेच्छा आपण एक गिफ्ट हॅम्पर देऊया. साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभेच्छे गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे दिनेशला. आपण जास्त चर्चा नाही करणार आहोत, कारण सामन्याला देखील सुरुवात होत आहे. आता आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आहे, ते देखील दिलं जातं. सामन्याला की 2 मिनिटांमध्ये सुरुवात होईल. बट एक प्रश्न नक्कीच दिनेश यांना आपण विचारूया, कारण 50-50 ओव्हर दिनेश यांनी टाकलं होतं. फक्त एकच गोष्ट विचारेन की 50-50 ओव्हर जेव्हा टाकत होते तेव्हा माइंडमध्ये काय चाललं होतं, कारण नवीन संकल्पना 50-50 कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना, आणि 50-50 ओव्हर जेव्हा टाकत होते तेव्हा अगदी माइंडमध्ये काय चाललं होतं? आपला 16 रन काराचे होते त्यात मी खेळलो होतो मी खाली, बस एवढंच. अगदी दिनेश जास्त बोलत नसतात, जास्त कार्य करत असतात. वेल प्लेट. आणि पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया चालू मॅचच्या दिशेने. समालोचन कक्षामधनं आवाज ऐकूया कालीराम सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील, संदेश वखारे, आपलं स्वागत आहे. नक्कीच आजच्या पहिल्या रात्रीमधून आपण हा 5वा सामना पाहतोय. रिद्धी सिद्धी कल्लेर आणि गावदेवी सोनाले दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. नुकताच जो सामना संपलाय
नीलमजी नाईक साहेब, आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचं. नक्कीच कृष्णाई कारेवली टीमचे ओनर आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जी ट्रॉफी आम्हाला भगवान बाबू पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. साई सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहे, ज्यांच्या माध्यमातून सर्व ओनरसाठी आकर्षक मोमेंट या ठिकाणी स्पॉन्सर झाला आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज आहेत अरुण. चांगली सुरुवात. आई गावदेवी सोनाले. फलंदाज राजन डी पाटील आणि अनिल म्हात्रे. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया शॉट एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्षेत्ररक्षक किशोर तिथे उपस्थित होते. कालिका माता खारबाव या संघाचा स्टार खेळाडू. राजन डी चा झेल होता. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. प्रत्येक संघामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सर्वच्या सर्व संघ अगदी चांगले बॅलन्स आहेत. 16 संघ मालक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मिडऑफवर सुनील मालीकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. सुनील माली गुरुदत्त मानकुली संघाचा खेळाडू. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघामध्ये मनोज केनी आणि राहुल माली यांना आपण पाहतोय. हा फटका देखील लॉंग ऑफ रिजनला येतोय. विनायक पाटील चुकलेत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा पार. येतो नशिबाचा चौकार. राजन डी ला थांबवणं. तुम्ही जर अशा चोका केलं तर कठीण होईल. अनिल म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. राजन डीच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 3. अनिल म्हात्रेने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. धावसंख्या 7. अनिल म्हात्रे देखील वेताळ कोपर या संघाचा चांगला खेळाडू आहे. एक सिंगल धावसंख्या 8 वर धावून पोहोचलेली आहे. 5 वर अनिल म्हात्रे, 3 वर राजन डी पाटील. रिद्धी सिद्धी कल्लेर संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना फुल टॉस होता. चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल न धावसंख्या 9. चांगली सुरुवात अरुण या गोलंदाजाकडून. संजय मडवी यांचा संघ आपण पाहतोय.